बोलले होते विचारधारा. आता अजितदादांचा आलंच म्हणून मी विचारतो की अजितदादा हे एका वेगळ्या विचारधारेचे आहेत जे तुमच्याबरोबर आहेत, ते तुम्हाला चालतं. तिकडे उद्धव ठाकरे एक वेगळ्या विचारधारेचे आहेत, ते काँग्रेस बरोबर आहेत म्हणून तुम्हाला चालत नाही. म्हणजे आमच्या बरोबर आहेत म्हणून ओके, त्यांच्या बरोबर नॉट ओके. नाही, याचं कारण सांगतो. हा, अजितदादा आमच्या सोबत आले तर आम्ही विचारधारा सोडली का? आम्ही हिंदू हृदय सम्राट म्हणणं सोडलं का? नाही सोडलं ना. त्यांना सोडावं लागलं. हिंदू हृदय सम्राट बोलणं सोडावं लागलं. माझ्या तमाम जमलेल्या बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो असं म्हणतात ते आता. पूर्वी काय म्हणायचे? माझ्या तमाम जमलेल्या हिंदू भगिनींनो, बांधवांनो, मातांनो. आला ना बदल? रंग बदलला ना. आम्ही नाही बदलला. आमचा रंग तोच आहे, तोच राहणार आहे, भगवाच आहे. अजितदादा येऊ का कोणी येऊ, भगवे नाही झाले. नाही, ते होतील. एका दिवसात कोणीच होत नसतं. त्यांनाही करू भगवा, गरज पडेल तेव्हा त्यांनाही करू. आणि झाले नाही तरी चालेल, आमचा रंग नाही बदलणार. आमचा रंग भगवा, भगवाच राहणार. ठीक आहे. मग आता एक मी बघितलंय की जसं मी दाखवलं तुम्हाला, आता पवारांच्या टार्गेटवर तुम्ही असता, त्यानंतर जरांगेंच्या टार्गेटवर तुम्ही असता, सगळ्यांच्या टार्गेटवर कोणी बघेल तर फक्त फडणवीसच असतात. त्याचं कारण काय? म्हणजे आता तुम्हाला मी कालही शिंदेशी बोललो, त्यांना मी शिंदेंना हे बोललो की तुम्ही शरद पवारांच्या टार्गेटवर नाही आहे, त्यानंतर जरांगेही तुम्हाला टार्गेट करत नाही, पण हे दोन्ही लोक फडणवीसांना टार्गेट करता. म्हटलं तुम्ही त्यांना काहीतरी मंत्र तरी द्या. नाही, असं आहे, याचं अगदी सिंपल कारण आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप आहे. सगळ्यात ताकदवर पक्ष ही भाजपच आहे. आणि त्यांना हे माहिती आहे की त्या पक्षाला मी लीड करतोय. त्यामुळे जोपर्यंत माझ्यावर ते हल्ला करणार नाहीत, जोपर्यंत मला खिळखिळ करणार नाहीत, तोपर्यंत भाजप खिळखिळा होणार नाही. आणि म्हणून हे दोघंच नाही, सगळ्यांनीच प्रयत्न केला. गेले 5 वर्ष ठरवून काँग्रेसनी, शरद पवारांच्या पक्षाने, उद्धव ठाकरेच्या पक्षाने आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी, त्यांचे नेते, त्यांची ट्रोल गँग ही सगळी माझ्यावर सोडली. कारण काय? त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे. त्यांनी पहिले माझी केसापासून नखापर्यंत चौकशी करून बघितली. मला अनेक केसेसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, त्यांना काही सापडलं नाही. मग रोज टार्गेट करायचं, कधी जातीहून करायचं, कधी अजून कशाहून करायचं, हे सगळं त्यांनी करून पाहिलं. आता हे सगळं केल्यानंतर काही त्यांच्या हाती आलं का? कारण महाराष्ट्राने माझा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला आहे. 2014 ते 19 मी केलेलं काम हे महाराष्ट्राने बघितलं आहे. या महाराष्ट्रामध्ये 25 वर्ष विधानसभेत मी आहे. जो रोल मिळाला, मी विरोधी पक्ष नेता झालो, यांचं सरकार हलवून टाकलं. मी उपमुख्यमंत्री झालो, एका मिनिटात त्या रोलमध्ये आलो. जी खाती मिळाली ती उत्तम चालवली. अगदी इरिगेशनमध्ये ज्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत वर्षानुवर्ष, म्हणजे वैनगंगा, नळगंगा सारखी योजना, किंवा नारपार गोदावरी सारखी योजना, किंवा 54 TMC पाणी आणण्यासारखी योजना असेल, किंवा जी काही खाती माझ्याकडे आली, ऊर्जा खातं असेल, गृह खातं असेल, प्रत्येक खात्यामध्ये मूलभूत बदल हा मी करून दाखवला. त्यामुळे मी जिथे जातो तिथे ते काम करतो. आता यांचा प्रॉब्लेम असतो आहे, हे माझं काही वाकडं करू शकत नाही म्हणून एक बदनामीची मोहीम छेडतात. पण यांनी किती बदनाम केलं तरी देखील जनतेला माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे यांनी केलेले सगळे प्रयत्न हेच तोंड घशी पडतात. जनतेला